नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेमध्ये आपल्याला कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्या अंशुमनने स्वानंदी आणि समरमध्ये फूट पाडण्यासाठी खूपच घाणेरडा प्लॅन रचलेला असतो. पण या अंशुमनला अद्दल घडवण्यासाठी स्वानंदी चांगलीच खेळी करणार आहे. तेव्हा ती नक्की काय करणार आहे, काय मजा घडणार आहे, सगळं सगळं बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो स्वानंदीच्या सांगण्यावरून समरने मिशी तर काढलेली असते, पण त्याला सगळ्यांसमोर जायला लाज वाटत असते. ऑफिसची वेळ झालेली असते. तो आता बॅग घेतो आणि तिकडून पळत सुटत असतो. आणि तेवढ्यातच हॉलमध्ये घरातली सगळी मंडळी आता तिथे जमते. समरचा तो अवतार, तो लुक पाहून सगळ्यांना इतकं हसू येत असतं की बासच. सगळेच आता तोंड धरून धरून हसत असतात. अंशू, मल्लिका यांना तर इतकं हसू येत असतं की काही सांगायलाच नको. अंशू आता बरोबर समरला टॉन्ट मारतो आणि मोठ्याने हसत बोलतो, अरे दादा, अरे हा काय अवतार करून ठेवलायस तू? अरे तू तर पूर्णपणे नामर्द दिसतोयस, नामर्द. अरे तुझा तो दरारा कुठे गेला? अरे तू जर असा लुक करून गेलास ना तर ऑफिसमधली कोणतीही मंडळी तुला घाबरणार नाही. अरे कोणालाच वाटणार नाहीस की तू कंपनीचा बॉस आहेस. अरे बघ काय वाटतोयस, किती अल्लड दिसतोयस तू. हे सगळं ऐकून तर समरला प्रचंड राग आलेला असतो. तेवढ्यातच मल्लिका अंशूची साथ देत बोलते, अरे समर, अजिबात रुबाबदार वाटत नाहीयेस तू, अगदी लहान मुलासारखा वाटतोयस. अरे बघ किती घाण दिसते तुला हे सगळं. आणि तसंही मी तुला सांगितलं होतं ना, केव्हापासून मी तुला सांगत आली, बिनमिशीचा तू अजिबात सूट होत नाहीयेस. अरे काय अवतार करून घेतलायस तू? आणि मला एक सांग, हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलंयस? आणि आता मात्र समरला अजिबात राहवत नाही, अजिबात बघवत नाही. तो रागाने स्वानंदीकडे बघतो आणि बोलतो, स्वानंदी, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. बघा किती वाईट दिसतं हे सगळं. तुम्ही बघताय ना, घरातली सगळी मंडळी मला किती नावं ठेवते. विचार करा, घरातल्याच लोकांना हे सगळं आवडलेलं नाही आहे, तर बाहेरची लोक मला काय बोलतील? सगळी माझ्यावरती हसतील, सगळ्यांसमोर माझं हसं होईल. खरंच मी तुमचं ऐकून ना खूप मोठी चूक केली, इतकी मोठी चूक केली आहे ना की माझी आता मलाच लाज वाटते, पश्चाताप होतोय मला. काय मला ही दुर्बुद्धी सुचली असेल आणि मी मिशा काढल्या असतील. खरंच काय ती वेळ होती, ज्या वेळेला मी तुमचं ऐकलं, ज्या घडीला मी तुमचं ऐकलं. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो राजवाडे, चिल डाऊन. अहो एवढं सुद्धा वाईट वाटत नाहीये. अहो या सगळ्यांनी तुम्हाला कधीच बिनमिशी बघितलेलं नाहीये ना, म्हणून त्यांना असं हसू येतंय. बाकी तुम्ही क्यूटच दिसता. आणि या सगळ्यामध्ये आजी मात्र स्वानंदीची साथ देते आणि बोलते, हो हो पिंट्या, माझी नंदू अगदी बरोबर बोलतेस. खरंच तू खूप क्यूट दिसतोयस, अगदी क्यूटुडा. या मल्लिकाने अंशुमनला काहीच कळत नाही, उलट तू राजकुमार दिसतोयस, अगदी राजबिंडा. त्यामुळे बिनधास्त जा, तुला कुणी काहीच बोलणार नाही. पण समरला इतकं खिजल्यासारखं वाटत असतं की त्याला कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो. तो बोलतो, आजी मला नाही वाटत, मला नाही वाटत मी खरोखर चांगला दिसतोय. मला स्वतःचीच लाज वाटते. आता मी काय करू? आता मिशासुद्धा कट केल्यात, त्या पुन्हासुद्धा उगवता येणार नाही तितक्या लवकर. खरंच मी तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नाही. असं बोलून तो स्वानंदीवरती ओरडतो आणि तिकडून निघून जातो. स्वानंदी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, अहो राजवाडे, तुम्ही छान दिसताय, छान दिसताय. पण समोर काही केलं ऐकायला तयार नसतो, कारण त्याला इतका राग आलेला असतो. ऑफिसवरती गेल्यानंतर सुद्धा तो स्वतःचं तोंड लपवत असतो. हे सगळं पाहून आनंदला काही समजायला मार्ग नसतो. तो बोलतो, समर, अरे हे काय करतोयस तू? तोंड का लपवतोयस? अरे ही तोंड लपवण्याची बिलकुल वेळ नाही आहे. चल पटकन, आपल्याला उशीर होतोय, मीटिंग लागली आहे, मीटिंग्स आपल्या लाईंड अप आहेत. समर आता तोंड खाली करतो आणि हे सगळं पाहून आनंदसुद्धा जोरजोरात हसायला लागतो. समर बोलतो, मला वाटलंच होतं, मला वाटलंच होतं, मिशा कट करून मी खूप मोठा मूर्खपणा केलाय. काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मी स्वानंदीचं ऐकलं. मी खूप विचित्र वाटतोय ना, खूप वाईट वाटतोय ना? तेव्हा आनंद बोलतो, नाही, बिलकुल नाही. अरे तू खूप हँडसम दिसतोयस. अरे तू कॉलेजला होतास ना, अगदी तसाच दिसतोयस. माहिती आहे ना, कॉलेजला असताना तुझी किती डिमांड होती. सगळ्या मुली तुझ्या मागे होत्या. साध्या भाषेत सांगायला गेलं तर 20 वर्ष तू यंग दिसतोयस. खरंच तोड नाही. ते म्हणतात ना, चिकना दिसतोयस चिकना, असं म्हणत असतो. समरला चिडवू लागतो. इकडे आपण पाहतो तर काय, अंशूने खूप घाणेरडा असं डोकं लावलेलं असतं. मल्लिका अंशुमनने खूप घाणेरडा असा प्लॅन बनवलेला असतो. अंशुमन आता विचार करतो की ऑलरेडी समर स्वानंदीवरती चिडलाय आणि या रागाचा आता उद्रेक झालाच पाहिजे. समर स्वानंदीवरती इतका चिडला पाहिजे, इतका चिडला पाहिजे की त्या दोघांमध्ये खूप मोठा दरार निर्माण झाली पाहिजे. आणि याच संधीचा फायदा घेऊन आता या अंशुमनने समरचा फोटो क्लिक केलेला असतो, ते म्हणजे बिनामिशीचा फोटो. तो ऑफिसमधल्या ग्रुपवरती सगळीकडे त्याचा फोटो व्हायरल करतो. तो आता फोटो आनंदपर्यंत पोचलेला असतो. आनंद आता त्याचा मोबाईल उघडतो, पाहतो तर काय, समरचा बिनामिशीचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट आहे आणि सगळेच त्या फोटोवरती हसत आहेत, कमेंट करत आहेत. हे पाहून आनंदला खूप वाईट वाटतं. तो बोलतो, समर बघितलंस का, तुझा फोटो सगळीकडे व्हायरल झालाय. तेव्हा समर बोलतो, पण केला कोणी? बघितलंस ना, लोक मला किती नावं ठेवतायत, हसतायत. अरे तूच विचार कर, या इंडस्ट्रीमध्ये माझी काय रेप्युटेशन राहील, काय इज्जत राहील.
आनंद, मला इतकं खिजल्यासारखं वाटतंय ना, तुला मला शब्दात सांगता येणार नाही. खरंच स्वानंदीचा मला खूप राग येतोय. असं म्हणतच तो स्वानंदीला फोन करतो आणि म्हणतो, स्वानंदी, मी तुम्हाला एक फोटो पाठवलाय, तो जरा बघा. स्वानंदी तो फोटो पाहते. तो म्हणतो, स्वानंदी बघितलं का, लोक माझ्या फोटोवर काय काय कमेंट करतायत, नामर्द म्हणतायत, नको नको ते बोलतायत. मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. तुमच्या सल्ल्यानुसार मी हे जे काही केलं ना, खरंच मी खूप मोठी चूक केली. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलं आहे असं मला फील होत आहे. खरंच मी खूप म्हणजे खूप मोठ्या आयुष्यातली चूक केली. यापुढे मी तुमची एकही गोष्ट ऐकणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे ते सगळं जाऊ दे, पण तुमच्या लक्षात येतंय का हा फोटो कुणी व्हायरल केला असेल? नाही म्हणजे हा फोटो आहे ना, कुणीतरी जवळच्याच व्यक्तीने व्हायरल केला आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे जे कमेंट्स आहेत ना, ते सुद्धा फेक कमेंट्स आहेत. ओरिजिनलमध्ये तुम्ही खूप छान वाटताय. अहो, आनंद भाऊजींना विचारा ना, आनंद आता पण सांगतील की तुम्ही छान वाटताय. खरं तर आनंदने सुद्धा सांगितलेलं असं की समर छान दिसतोय, पण त्या कमेंट्समुळे तो पूर्णपणे भुलला जातो, विचलित होतो आणि रागाने स्वानंदीचा मोबाईल कट करतो, फोन ठेवून देतो. इकडे आता स्वानंदी विचार करते, नाही, राजवाड्यांबाबत हे जे कुणी केलंय ना, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मी आता शांत बसणार नाही. आणि हे जेणे कुणी केलंय ना, त्याचा हेतू स्पष्ट आहे की त्याला माझ्याद्वारे तुमच्यामध्ये भांडणं लावायची होतीत. पण माझ्या लक्षात आलंय हे सगळं कोणाचं काम आहे. आणि आता त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय ही स्वानंदी काही शांत बसणार नाही. कारण स्वानंदीला कळून चुकलेलं असतं की असले घाणेरडे उद्योग फक्त एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे अंशुमन. आणि अंशुमनला कसा धडा शिकवायचा याचा तिने बरोबर प्लॅन आखलेला असतो. त्यामुळे स्वानंदी अंशुमनला अद्दल घडवण्यासाठी निश्चय करते. ती एक हुशार योजना आखते. ती आता मुद्दामच सुष्मिताला एक क्रीम देते. इम्पोर्टेड मेन ग्रूमिंग क्रीम असते ती सुष्मिताला देते आणि बोलते, सुष्मिता, ही ना एक नंबर क्रीम आहे, इम्पोर्टेड क्रीम आहे. क्रीम लावल्यावर पुरुषांचा चेहरा खूप तेजस्वी आणि रुबाबदार दिसतो. मध्यंतरी राजवाडे फॉरेनला गेले होते ना, तिकडूनच ही क्रीम आणली आहे त्यांनी. तुला माहिती आहे का, 1,00,000ची क्रीम आहे ती. सुष्मिता बोलते, वा, ही तर मी माझ्या अंशुमनला देणार. अंशुमन हे लावतील आणि खूप रुबाबदार दिसतील. माझे अंशुमन ऑलरेडी हँडसमच आहेत, पण ही क्रीम लावल्यावर त्या आणखीनच हँडसम दिसतील. मी एक काम करते, त्यांना ही क्रीम देते. खरं तर स्वानंदीने त्यामधली क्रीम बदलून त्या बाटलीमध्ये किंवा त्या ट्यूबमध्ये अतिशय स्ट्रॉंग हेअर रिमूव्हल क्रीम भरलेली असते. आणि आता मात्र अंशुमनची जी काही फजिती होणार आहे ना प्रेक्षकांनो, ते बघतच राहा, ज्या मजा येणार आहे. आणि मग काय, सुष्मिता लगेचच मोठेपणा करते. ती अंशुमनला क्रीम देते आणि बोलते, अंशुमन, ही क्रीम तुम्ही लावा, बघा कसा चमकाल, तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येईल. नाही म्हणजे तुम्हाला खरं तर या क्रीमची वगैरे काहीच गरज नाही, ऑलरेडी तुम्ही इतक्या हँडसम दिसता. पण कसं आहे ना, मला असं वाटतं की माझा नवरा सगळ्यात उठून दिसावा, म्हणून प्लीज तुम्ही एकदम माझ्या सांगण्यावरून ही क्रीम वापरा. खरं तर अंशुमनला क्रीम वापरायची नसते, पण तो विचार करतो इम्पॉर्टंट आहे आणि चांगलाने हँडसम दिसलो तर आणखी पोरी पटतील, काय हरकतच नाही. त्यामुळे तो बाथरूममध्ये घेऊन जातो, क्रीम घेऊन जातो आणि तोंडाला लावतो. बाथरूममध्ये गेल्यावर अंशुमन जोरजोरात तोडायला सुरुवात करतो. कोणाला काही समजत नसतं. तो टावेलने तोंड लपवत हॉलमध्ये येतो. अंशुमन रडकुंडीला आलेला असतो. घरातली सगळी मंडळी तिथे जमलेली असते. अंशुमन आता जोरजोरात ओरडत असतो, आजी, आजी, मम्मा बघ ना, माझा चेहरा काय झालाय, माझी मिशी. तो टावेल काढतो, त्याची मिशी पूर्णपणे गायब झालेली असते आणि चेहरा विद्रूप दिसत असतो. तो जोरजोरात ओरडत असतो, सुष्मिता, हे काय केलंस तू? बघतेस ना मी किती वाईट दिसतोय, मी तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलेलो, काय अवतार करून ठेवलायस तू माझा, बघ कसलं घाण दिसतंय हे सगळं. तेव्हा स्वानंदी जोरजोरात हसू लागते आणि बोलते, अरे च्या अंशुमन, अरे तू तर राजवाड्यांपेक्षाही लहान मुलासारखा दिसतोयस. आता सांग ना, खरा नामर्द कोण वाटतोय? आणि हे सगळं ऐकून अंशुमन चिडतो आणि बोलतो, याचा अर्थ हे सगळं तू मुद्दाम केलंस ना? त्या क्रीमच्या जागी हेअर रिमूव्हल क्रीम तू टाकलीस ना? बोल, मी तुला सोडणार नाही स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते, हो मी टाकली, हे सगळं मी मुद्दाम केलं. तेव्हा मल्लिका बोलते, स्वानंदी, अगं हे तू काय केलंस? तेव्हा स्वानंदी बोलते, हो, तुमच्या मुलाला राजवाड्यांचा व्हिडिओ व्हायरल करताना लाज वाटत नाही, फेक कमेंट्स करायला लाज वाटत नाही, मग मला हे करायला लाज कशासाठी वाटावी? आणि अशा प्रकारे आता स्वानंदी सगळ्यांसमोर अंशुमनचा पर्दाफाश करते आणि सांगते, मिशा असण्याने किंवा नसण्याने पुरुषाचा रुबाब ठरत नाही, तर त्याच्या विचाराने ठरतो. राजवाडे, तुमच्या लक्षात येत नाहीये, अंशुमनने आपल्यात फूट पाडण्यासाठी हे सगळं केलंय. हा सगळा त्याचा डाव होता. आणि मग काय, सुष्मिताला तर इतकं हसू येत असतं, ती त्याचं रेकॉर्डिंग करू लागते, व्लॉग वगैरे शूट करू लागते. समरला सुद्धा त्याची चूक कळालेली असते. तो स्वानंदीची माफी मागतो आणि बोलतो, खरंच मला माफ करा, मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं, उगाच मी तुम्हाला बोललो. आणि अशा प्रकारे अंशुमनचा डाव फसून ते पुन्हा एकत्र आलेले असतात. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे.